तर जपानच्या ओकिनावा शहरामध्ये ना मैत्रीचं एक वेगळंच उदाहरण मला वाचण्यामध्ये आलं. त्यांच्याकडे एक पद्धत राबवली जाते. त्याला म्हणतात मोआई. त्यांच्या इथे ना मैत्रीला संस्कृतीमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. त्यांच्या इकडे मैत्रीला पूजलं जातं. मग मोआई या पद्धतीमध्ये ते काय करतात, तिथले सगळे शेतकरी आहेत ना, ते एकत्र येऊन एक संघ बनवतात. आणि जेव्हा एखादी अडचण येते, एखादी मोठी घटना घडते, ज्याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्यावर काहीतरी परिणाम होतो, तेव्हा तो संघ काय करतो, मोआईचा संघ त्या व्यक्तीला आर्थिक मदत करतो. त्यांचं एक स्ट्रक्चर ठरलेलं असतं की ते प्रत्येक महिन्याला एक ठरलेली राशी म्हणजे पैसे किंवा एक मूल्य त्या ग्रुपमध्ये घालतात. प्रत्येकजण इन्व्हेस्ट करतात आणि त्या पैशाचा वापर ते एकमेकांची मदत करण्यासाठी करतात. त्याचा आराखडा, त्याचं सगळं जे काही रजिस्टर असतं ते पण नीट ठेवलं जातं. महिन्याच्या एका ठरलेल्या दिवशी ते एकत्र जमतात आणि आपल्या एकमेकांचं मनोरंजन करतात. वेगवेगळे सतरंजीसारखे खेळ खेळत असतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे होतं काय माहितीये मंडळी, त्यांच्या जीवनामध्ये असणारा तणाव ते पूर्णपणे मिनिमाइज करतात. त्यांचं जीवन अगदी तणावमुक्त होऊन जातं. आणि या मोआईमध्ये काय होतं, आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या त्यांच्या सगळ्या गरजा पुरवल्या जातात. त्यामुळे आणखीन एक महत्वाची गोष्ट त्यांच्या चरित्रामध्ये घडते की त्यांना जाणीव होते की आपण सुद्धा आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यांना एक समजलेलं असतं की हा समाज माझ्या नेहमी मदतीसाठी उभा राहणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा शेतकरी जर अडचणीत आला तर त्या मोआईच्या सिस्टीममध्ये कर्जाची सुद्धा एक सोय त्यांनी करून ठेवलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटते, आपल्या महाराष्ट्रामध्ये या जपानच्या ओकिनावामधील या मोआई पद्धतीसारखं आपल्या इथे काही करता येऊ शकते काय, किंवा केलं पाहिजे काय?